ती आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. कालपासून म्हणजे एकंदरीत 25 डिसेंबर पासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. आज 26 डिसेंबर, आज सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. एकंदरीत डिसेंबरचा हप्ताचे वाटप सुरू झालेले आहेत. याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं लाडकी बहीण योजनाची संदर्भात की लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. आणि आजची ही सर्वांना आनंददायक बातमी आहे. आज पैसे वाटप होणार आहे. काल देखील झालेले आहे आणि आज सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आणि एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होऊ शकतात याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण महत्त्वाचं आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. 25 डिसेंबरला हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. हजारो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. 25 डिसेंबर म्हणजे डिसेंबरचा हप्ता एकंदरीत पाठवण्यात आलेला आहे. आपल्याला म्हटलं होतं की एकंदरीत जो काही हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा, तो हप्ता 1500 रुपये प्रमाणे देण्यात येत आहे. अगोदर सांगितलं गेलं होतं आपल्याला की हा जो हप्ता आहे, हा हप्ता मिळणार होता जवळपास 2100 रुपयाचा, परंतु 2024 मधल्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत. आणि 2025 मध्ये 2100 रुपये देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्याबद्दल सुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहोत. डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये नाही तर 1500 रुपयाचा आहे. म्हणजे एकंदरीत डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो 1500 रुपयाचा देण्यात येणार आहे, 2100 रुपयाचा नाही. ठीक आहे, चला पुढे माहिती बघूया. एकंदरीत आता पाच टप्प्यांमध्ये पैसे वाटप होण्यात येणार आहे. जे काही पैसे आहेत ते आता 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. याच्या अगोदर आपण जर बघितलं तर 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत होतं, परंतु या ठिकाणी आता 4 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. 5 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. एकंदरीत 25 डिसेंबर पासून पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. काल जवळजवळ लाखो महिलांच्या खात्यामध्ये जवळपास 15 लाख महिलांना कालचा हप्ता मिळालेला आहे. चला पुढे बघूया. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी माहिती आहे. लाडक्या बहिणींच्या आता प्रतीक्षा ही संपणार आहे. जानेवारीचा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे, परंतु आता डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये मिळतील. राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जातील. तर बघा, आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत. एकंदरीत सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत, सर्वांच्याच येणार आहेत. ठीक आहे, चला पुढे काय म्हटलेलं आहे. 25 डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे कालपासून एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आज देखील हजारो लाखो महिलां लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकंदरीत पैसे येतील. नवीन वर्षाची ही गिफ्ट असणार आहे. आणि आज काल जे काही पैसे वाटप झालेले आहेत यामध्ये कुणाला 1500 रुपये, तर कुणाला 3000 रुपये, तर कुणाला 7500 रुपये देखील आलेले आहेत. ठीक आहे, आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. आता बघा, या ठिकाणी 1500 रुपये कोणाला मिळालेले आहेत, ज्यांना आतापर्यंत 7500 रुपये मिळाले होते त्यांना आता 1500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना, काही महिलांना 3000 रुपये आलेले आहेत, आता 3000 रुपये कोणाला आलेले आहेत लक्षात घ्या. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आणि जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पैसे दिले गेले होते, परंतु काही महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोघांचा हप्ता एकंदरीत देण्यात आला होता, परंतु काही महिलांना ऑक्टोबर पर्यंतचे पैसे मिळाले होते, नोव्हेंबरचा पैसा बाकी होता आणि डिसेंबरचा पैसा बाकी होता. अशा महिलांच्या खात्यामध्ये काल 3000 रुपये जमा झालेले आहेत.
आणि तुमच्या जर खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, 7,500 रुपये काही महिलांना मिळालेले आहेत। आता या 7,500 रुपये कोणाला मिळाले आहेत? ज्या महिलांना सुरुवातीला फक्त 1500 रुपये मिळाले होते अशा महिलांना डायरेक्ट 7,500 रुपये डीबीटी द्वारे डायरेक्ट जमा झालेले आहेत। आता सर्वात प्रथम कोणत्या बँकेने पैसे दिलेत याबद्दल जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि कोणते जिल्हे बाकी आहेत। ठीक आहे, बघा रायगड पासून सुरुवात झालेली आहे। एकंदरीत रायगड, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, त्याच्यानंतर रत्नागिरी, काही ठाण्यामध्ये सुद्धा काही पैसे आलेले आहेत, त्याच्यानंतर पालघरमध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत। एवढे जे काही महत्वाचे 10 जिल्हे होते, पुणे जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत। या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर आज सकाळी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद म्हणजेच आजचा धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील आज पैसे मिळणार आहेत। आणि येत्या 2 दिवसांमध्ये अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या विभागामध्ये देखील पैसे मिळणार आहेत। ही सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत। आता पुढे अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। काही महिलांना एकही रुपया आलेला नाही। तर बघा काही महिलांचे डॉक्युमेंट जे आहेत ते चेक झालेले आहेत आणि ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या पुढे आहेत अशा महिलांना कुठल्याही प्रकारचे म्हणजे एकही रुपया जमा झालेला नाही, ही महत्वाची अट होती। त्याच्यानंतर जर तुम्ही 1500 पेक्षा जास्त रुपयांचे जर तुम्ही हप्ते घेत असाल, गव्हर्नमेंट कडून पैसे घेत असाल तर तुम्हाला देखील लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत असं सरळ सरळ आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर बघा तर सर्वात आधी इंडियन पोस्ट बँक मध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांचं आधार लिंक सुद्धा इझिली झालेलं आहे, त्यामुळे अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर जर आपण बघितलं SBI वाले यांच्या खात्यामध्ये देखील सर्वात आधी पैसे झालेले आहेत। महत्वाची अट, KYC ज्या महिलांचं झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये देखील ज्यांचं खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आणि आज ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबण्याची वेळ आलेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना माझा नमस्कार।